जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते। कापूस वेचणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा कापसाचे सरासरी उत्पादन घटले। खतं असतील, औषधं असतील किंवा मग कापसाची वेचणी असेल आणि प्रत्यक्षामध्ये घरात आणून परत काट्यावरती विक्री होईपर्यंत जर एकरी आपण हिशोब लावला ना तर साधारणपणे 30 ते 35 हजार रुपये एका एकरामध्ये पूर्ण पैसे जातात। आणि प्रत्यक्षात उत्पन्न जर बघितलं तर यंदा काय झालं की 1 आणि 2 तारखेला तर अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे प्रचंडपणे कापूस या ठिकाणी खराब झालेला आहे। उरला सुरला कापूस आम्ही या ठिकाणी आणलेला आहे। मग मुळामध्ये आम्हाला या वर्षीचं जर उत्पन्न बघितलं तर 3 ते 4 क्विंटलापर्यंत झालेले आहे। शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर 8 मॉइश्चर असलेल्या कापसाला 7,521 रुपये इतका हमीभाव मिळतोय। पण जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांनाच विकतात। तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी शासकीय हमी केंद्र जर म्हटलं तर जागोजागी पाहिजेत। फक्त तालुक्यामध्ये एकाच ठिकाणी CCIचं खरेदी केंद्र सुरू आहे आणि मग त्यामुळे आम्हाला काय करावं लागते, शेतकऱ्याला आम्हाला 4 पैशाची गरज दवाखान्यामुळे लागते, शिक्षणामुळे लागते, घर चालवण्यामुळे लागते आणि मग हमी केंद्रावरती आम्ही जाऊन कापूस विक्री करू शकत नाही। त्यामुळे असे जे खाजगी दुकान आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये, जसं की आता घनसंगीमध्ये खाजगी व्यापारी संकुलच असल्यासारखं आहे। आता हे अडवणूक तर करणारच आमची, कारण की त्यांना बी 4 पैशाची अपेक्षा आहे की आम्हाला माहिती आहे की आता आमचे मावचर चेक करतात आणि आमचे मावचर म्हणजे ओलावा चेक करतात आणि ते आमच्या डोळ्यात देखतात आमचा कापूस घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भांड्याचे भांडे पाणी होतात। मग आता हे सगळं चित्र आमच्या डोळ्यापुढे दिसतंय आम्हाला, परंतु याच्यासाठी प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आम्हाला जी प्रत्यक्षामध्ये भाव पाहिजे तो भाव मिळत नाही। मुळामध्ये सगळा चोर बाजार या ठिकाणी चालू आहे। घनसंगी तालुक्यात नाही, संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जरी तुम्ही विचारलं की बाबा भाव काय, तर कोणीच सांगू शकणार नाही प्रत्यक्षात भाव काय। पण हे खाजगी व्यापारी जे आहेत हे सध्या 7,000 किंवा मग 69, काही ठिकाणी तर 6,000 कापूस घेतात। म्हणजे 7,000च्या पुढे कापूस आज रोजी विक्री होत नाही, हे तुम्ही कुठेही बाजारामध्ये जाऊन पाहू शकता। शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या काही जाचक अटींमुळे शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकतात। या अटी काय आहेत जाणून घेऊयात। जेव्हा खरेदी केंद्रावरती CCIचे हे घेऊन जातात तेव्हा त्यांना विचारपूस होते की बाबा तुम्ही 7/12वरती तुमच्या पीक पेर आहे का। बरं, 7/12वरती पीक पेराची एवढी जटिल अट मागितलेली। दुसरी गोष्ट की 12 क्विंटलच कापूस ते फक्त एका शेतकऱ्याकडून एका दिवसाकरिता घेतात। आता तिसरा एक प्रॉब्लेम असा आहे की पैसे जे आहेत, ठीक आहे बाबा 12 क्विंटल विक्री झाली तर पैसे 8 दिवसाच्या नंतर CCIचे खरेदी केंद्र या ठिकाणी देत आहेत। जे केंद्र आहे ते एकच केंद्र आहे आणि तिथे त्यांची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे 7/12वरती त्यांना पेरा पाहिजे, तर ती इतकी जटिल प्रक्रिया आहे की म्हणजे साधारणतः म्हणजे शेतकरी तिथं कापूस विक्री करू शकत नाही। आणि जरी तो शेतकरी तिथपर्यंत जर गेला तर त्यांची जी मावचर कंडिशन आहे, त्यांची 8ची जी मावचर कंडिशन आहे, आता शेतकऱ्याचं पाठीमागं पाऊस पडल्यामुळं म्हणजे शेतकऱ्याच्या घरचं मावचर जे साधारणतः 17-18चं मावचर येतं आहे, तर शेतकरी तिथपर्यंत कापूस घेऊन जाऊ शकत नाही। किंवा शासनाने मग त्यांची जी मावचर कंडिशन आहे ती वाढवावी, करावेत। शासनाचा 8 मावचरचा भाव आहे त्यांचा 7521 रुपये, पण 8 मावचर हे कोणाचं येतच नाही शेतकऱ्याचं। कापूस विक्री केल्यानंतर पैसे मिळण्यास वेळ लागत असल्याने पैशाची तात्काळ गरज असणारे शेतकरी कापूस विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देतात। या ठिकाणी आम्ही कापूस याबद्दल आणला की इथं शासकीय केंद्र नाही आणि आम्हाला खूप अडचणी असल्यामुळे आम्ही दवाखान्यात करायचा त्याच्यामुळे कापूस इथं घेऊन आलो, कारण आम्हाला इथं 7,100 रुपये भाव भेटतोय, तरी पण आम्हाला परवडत नाही। तरी शासनाचं केंद्र नसल्यामुळं आम्हाला इथं कापूस घालणं आला। शासकीय केंद्र भाव आहे पण त्यांचे पैसे लेट भेटणार, नंतर आम्ही तर काय करणार, आमचे दवाखान्याचं काम आहे, नंतर मग आमचे बाकीचे काम सगळे रखडून जातात। शासकीय कापूस खरेदी केंद्रांची प्रक्रिया काय आहे, तसेच येथे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत आम्ही घनसावंगीच्या शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली। CCIचा भाव मॉइश्चरनुसार असतो, कापसाच्या मॉइश्चरनुसार। तर 8 मॉइश्चरला 7,521 रुपये दर दिलेला आहे शासनाने। त्यानुसार जसे मॉइश्चर तुमचे वाढत जाते कापसाचे, तसं तुमचे रेट थोडे थोडे कमी होत जातात। आता समजा 9 मॉइश्चर आलं तर 7,445 रेट दिला जातो। ते सगळ्या मॉइश्चरवर डिपेंड असतं तुम्हाला काय रेट भेटतो काय नाही। आणि अडचणी काहीच नाही आहे, सेंटर चालू आहे पण जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे। त्याचे काही कारणं आहेत। आपल्या भागात शेतकऱ्यांनी
पीक पेरा लावलेला नाही आहे. 2000 जसं दरवर्षी अपडेट करायला पाहिजे पीक पेरा सातबाऱ्यावर, तसा पीक पेरा अपडेट करत नाही किंवा मग करतात पण दुसरं पीक त्याच्यात दाखवलं जातं. त्याचं एक काही कारण वेगवेगळे आहेत. आणि डिजिटल सातबारा परत शासनाकडून जे काही नियम लागू केलेले आहेत शासनाने, की माणूस स्वतः लागतो, व्यक्ती स्वतः हजर लागते रजिस्ट्रेशन करायला, बिल बनवायला, तर लोक त्या गोष्टीला जरा टाळाटाळ करतात की टाईम लागतो बाबा, दिवस जातो, ह्या गोष्टी आहेत. पण तसली काही अडचण येत नाही, सगळं प्रोसेस सोपी आहे. भरपूर जणांची आता अडचण अशी पण आहे की बहुतांश लोकांचे बँकेचे लोन आहेत आणि पेमेंट जे येतं आहे शासनाचं ते आधार लिंक अकाउंटवर येतं आहे. तर ते कोणत्या अकाउंटला येईल, आपलं काही लोन मग कट होतं का, काही थक बाकी असेल आपली, तर त्याच्यातून आपल्या अमाऊंटमधून ती कापल्या जाईल का, असे त्यांच्या शेतकऱ्यांकडे प्रश्न निर्माण होतात. तर त्या गोष्टीला कोणीच काही करू शकत नाही. आधार बेस पेमेंट जातं आहे, तर ते कोणत्या अकाउंटला जाईल ते कोणी सांगू शकत नाही. त्या कारणामुळे पण शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स थोडा कमी आहे या गोष्टीला CCIचा. कापसाला 7,521 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला, पण प्रत्यक्षात या सर्व कारणांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याचे मॅक्स महाराष्ट्राच्या पाहणीत समोर आले आहे. सरकारने कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढवून ही प्रक्रिया सोपी केल्यास याचा अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. अजय गाडे, मॅक्स महाराष्ट्र, जालना.